टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावरती आज सकाळी 6 वाजल्यापासूनच ईडीची छापेमारी सुरू झालेली आहे। मी आता वसई पश्चिमेच्या त्यांचं जो निवासस्थान आहे, शासकीय निवासस्थान महापालिकेचं त्यांच्या निवासस्थानी आहे। आपण जर बघितलं तर हे आयुक्तांचं निवासस्थान आहे आणि या ठिकाणी ईडीची जे संरक्षणासाठी जे पोलीस कर्मचारी आहेत हे सुद्धा या घरामध्ये पूर्ण हत्यारासह तैनात आहेत आणि ईडीचे जे अधिकारी जे असतील हे आयुक्ताच्या घरामध्ये त्यांचं सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे। आपण जर बघितलं तर हा पूर्ण आयुक्ताचा बंगला आहे, कारण 41 इमारत प्रकरणी जो महापालिकेचे उपसंचालक YS रेड्डी जे होते यांच्या घरावरती छापा पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी करोडो रुपयाची रोख रक्कम आणि सोनं जप्त करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर या ठिकाणचे आर्किटेक्चर असतील, बिल्डर असतील, या सर्वांच्या घरावरती ईडीचे छापे पडलेले होते आणि आता तिसऱ्या टप्प्यामध्ये जे आहे हे स्वतः आयुक्त जे आहेत यांच्या घरावरती ईडीची छापेमारी सुरू झालेली आहे। आयुक्तासह या वसई विरार मधले जवळपास 11 ठिकाणी ही जी छापेमारी जी आहे ही सुरू आहे। आज सकाळपासून ही ईडीने या ठिकाणी एकाच वेळी 12 ठिकाणी ही छापेमारी सुरू केलेली आहे। त्यामध्ये प्रमुख म्हणजे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरी हे सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे। कालच आयुक्त अनिल कुमार पवार यांचा निरोप समारंभ झालेला होता व महापालिकेच्या आयुक्त पदावरून त्यांची बदली झाल्याच्या नंतर या ठिकाणी आजचा दुसरा दिवस होता आणि लगेच आज ईडीची छापेमारी सुरू झाल्यामुळे वसई विरार नालासोपाऱ्यामधल्या अनेक लोकांचे मात्र आता धाबे दणाणलेले आहेत। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।